गाईज आता लोकेशन समजले आपल्याला, ओपन करून ते यायचे महिला भाई त्यानं भाषा उतरे गाईज आणि एकदम बिग साईज आहे साईज. याला गाडीने लागत कंप्लीट 15 मिनिटं झाली गाडी लावतं. इथंच होती बरं, इथं आणून लावतं. 15 मिनिटं झाली गाडी लावतं. खरं गाइस तो अभी भावेश भाग रहा है इधर से, मैं भी उसके पीछे भाग रहा हूँ. गिर गए तो इधर टंगरा विंगरा मोड़ेगा, मोबाइल फुटेगा, वो तो अलग ही है. तर गाईस आता जयगड येतील ना, जयगड येतील आहे पितान थंडा आणि आपली गाडी जाणार आहे जेटीमध्ये. गाड्या लावल्यात आणि आता इथनं गाड्या खाली होतील. आपल्या गाड्या आहेत जाण्यासाठी, ही खाली झाली की याच्यामध्ये गाड्या चालवायच्या आहेत आपल्याला. तर बघ मी पहिले सांगवतो या ना बरं बीचवर नाही जायचा. ही माझी गाडीची अवस्था बघा, सगळ्यांनी जास्त माझीच मागले. ही पाण्या नुसती याची मागली व्हायची, याने बीचची माती खाऊन आली याची गाडी. परली बीचवर बोल स्टँडला लावलेली. अंदाज सगळं रेडी आहेत. तर उंगावाडीला सोडा दिले मिनी प्यायला. भावाशी काळजी घ्यायला लागतं. आल्या सोडा का नक्की, सोडा नाही लिंबू पाणी येतो. हे असा नाही हा ग, काही नाही असा. ए देता को नाही रे तुला. अरे भाई परला भाई, यो भाई परला बा कसा कंटेंट. आता आपल्या गाड्या खचाखच जातील आतमध्ये. बाब्याला सांगता धर बरं व्हिडिओ का. आता बघू शकता आपण गाड्या सगळ्या खाली होतात. त्यानंतर आपल्या गाड्या पण येतील. व्ह्यू बघा कसलाय. गाडी जेटीमध्ये आणल्या हे लावून घेतो लवकर उतरण्यासाठी, कारण गाड्या भरपूर आहेत, टाइमपास होईल आपला. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गाड्या समोर फेस टू फेस लावतोय. सगळ्या गाड्या लावल्यात. हवा का समोर तर व्ह्यू बघा. याला गाडीने लाग कंप्लीट 15 मिनिटं झाली गाडी लावतं. इथंच होती परत इथं आणून लावतं. 15 मिनिटं झाली गाडी लावायला. फुल पब्लिक याला शोरूम मध्ये ठेवला ना 2 दिवसांच करतील कामावली. तुझं काही काम नाही वर्किंग. हे पण लावतो का तिथं, लाव ना. यो तर 12 महिने वैतागलेला आहे. त्याचा तोंड बघला सकाळचे काम नाही हो चांगला. आज मी तुझाच बघले म्हणून येऊ लवकरच. तो दिसत ना हायलाइट होतच काला आवरा असत्यान. निरकून बघायलाच लागतं कोण. इकडे किनारा आहे, आपण इथे फिशिंग करू शकले असतो, पण आता आपल्याला जायचं म्हणून ते इथं आले असतो आपण ना. मर ना अजून मागरा वैतागले बाई. अशी नाही का बरेच लोक आहे. गाड़ी हो जाएगी. चलो डे 2 कार्गो ट्रायंगल पे यार बस स्टॉप. चलो जेव्हा रोड चांगला आला ना तेव्हा एकच व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता रोड चांगले होऊ दे. भेटू पुढच्या व्ह्यू. ठेवून हेल्मेट पाहिजे मावशी लक्ष ठेवेल. मीच असं 65 दिसत असेल. कार तुझ्या अंदर. तेच तर आता या घेतलेले आपण नारळ फुलं आहेत आणि अगरबत्ती. वाल पाठवल्या नंदीच्या पाया पडूया. घरात बसून झालं. नंदी महाराजांच्या पाया पडतो पहिल्या. एक फूल
काल भैरव महाराजांचं मंदिर आहे इकडे. तर काय आता आपण नारळ वगैरे नेला होता, तर ते जे पुजारी होते ना त्यांनी म्हणजे आपल्यासाठी चांगली प्रार्थना केली की यांचा प्रवास सुखाचा जाऊन दे, पुढचं आयुष्य सुखाचं जाऊन दे. तर चला आता इथनं निघतो, पुढचा स्टॉप कुठे येणार आहे काही फिक्स नाही. तर बघू पुढे गेल्यावर काही इन्फो करूच आपण तुम्हाला कुठे जाणार आहे ते. चला निघतो पाहिजे कोकमोळी जाम खार. पोरं भेटतात आपल्याला, फोटो काढायला लागतं नाही. पलाली बा आता व्हिडिओ केली तर बोल. श्रवण वाढावे, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हायला मच्छी काय आपल्याला थांबले जातं इथे. हा ग्राउंड बघा तुम्ही. काही मॅचेस झालं का यांच्या? काही मॅचेस झालं रे, फुल भारी होणार आहे या. चांगला पाहिजे गाडी बंद पडली बघ. चलो 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 असं बघतो आपल्या कोपऱ्यावर. भाई टीम में जा तुम्ही कुठं जा भाई, भागती भारी येतो. वर्षा 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 खूपच चांगलं असं वातावरण. काय 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 खूपच बोलतो काय हे आपलं लाईन आहे 1 2 3 4 5 6 थोड़ी बरं वाटतं मला. कंटिन्यू घेतो ठेवलेले काय काका नव्हतं पहिले ऑलरेडी सांगतो मोठाच जा हवी जा मीठ द्या कामाच्या पडत माहीत आहे आपण खूप माहीत आहे काय
ब्लॉग मध्ये आपल्या आग्याची माशी लावलेली आहे माझ्या तोंडावर. मध्ये तिला काय हात लावलं अरे लावली. आग्याची माशी चावली र. मारला वाटतंय. कोणचे तुझ्या नाही दिलता मी विचारलं वाटतं ना. अरे रिटर्न जातं. आलो बघून. वरती बघ वरती तिथं का. अरे क्लोज विचारलं काढलेला. काही तुझ्या दिसायला लागलो. पर्याय हा पुढे पुढे काही त्यांचा आता हँडलच पडला. आता परत जायला पाठवले पुढं. आपण थांबू इथंच. भेटलेलं आहे.
भेटला ना रे भेटला ना हा भेटला कुठं माझे तुला माहित आता तुझ्या तंजीलचा मी गाव माहिती का बाबा आला ना तेव्हा काही पण क्रिकेटचा सीन बघा चल भाई इज्जतच नाही रे इज्जतच नाही पोचलेले कोणतरी गावाचं नाव ना माझ्या आपल्याला पण छोटी मुलं तिथे नाही काय गावात हा भाई काय तरी बोलताय भाई इज्जतचा फायदा करतात रे बोललो तेवढी बोलतो तेवढी काही गाडी झाली पाहिजे थोडं इज्जत घ्या हात बीत करा थोडे दुसरे माहिती चालले आता कॉर्नर ब्रो कॉर्नर एमआरएफ से कॉर्नर मारेंगे अपोलो नहीं एमआरएफ तुम्ही 150 जाऊ शकता अपोलो तुम्हाला जास्तीत जास्त 12,000पर्यंत टायर भेटेल पुढचं 110 टाकायचं आहे मागचा आहे 100 टायर ओला टायर काय भेटते ती पण लिंक केली ना तर टायर का सर त्याचं नाव नाही फुल ग्रीप घेऊन पाहिजे आपल्याला जास्त गाडी येतो गाडी शब्द आता तिथे हाती कशी जायचं आहे सगळ्यांना बोलून सगळी काय म्हणजे सुस्वागतम सुस्वागतम स्वागत करतात आपलं स्टॉप टाइम काय मॅटर काय बोलतो मारा ना गाईज आता लोकेशन समजलं आपल्याला ओपन करून ते दर्शन पाहिजे आपल्या 1-2 किलोमीटर फास्ट चालवलं एकदम स्लो आणि स्टडी करून चालू महाराष्ट्र ऑर्डर कमी बॉल पोलिंग करत चांगला आहे
रोड आहे इकडे मजा येत असेल ना. नाही काय प्रदूषण ना काय एकदम निसर्गाच्या सानिध्यात. बघा किल्ला अंजनवेल, किल्ल्याचं नाव आपल्याला बघायला लागेल काय. फुल मैदान भेटला आपल्याला. फुल्लन मैदान. परेश भाई कसा रोड वाटतो तुला ह्यो? कुठलारी किल्ला आहे. चालू आहे व्हिडिओ. कुठलारी किल्ला आहे बघा. टाकतं बांधकाम काही जुन्या काळचं बांधकाम म्हणजे आहे ना असं. तर किती हो 1000 वर्ष जरी जुनं असेलच तरी बघा अजून तसंच आहे. आणि आपल्या घरांचं बांधकाम आता आलं ना 10 वर्ष पण झालं तरी इकडून तिथं चालू तिकडून तिथं चालू. प्लास्टर पडल घालती POP पर्यंत काढते 10 वर्षातच. आणि जुना 1000 वर्ष अगोदरचं बांधकाम बघा तुम्ही. 1000 वर्ष अगोदर आणि व्ह्यू बघा. व्ह्यू फक्त व्ह्यू बघा. आता अक्का आली पाहिजे. आता आली पाहिजे बापाशी जागा तुझे थोडं यात आलो व्हिडिओ झाला पाहिजे होत्या. आईस व्ह्यू बघा तुम्ही. फक्त व्ह्यू त्या मोबाईलमध्ये पण आम्ही सिनेमॅटिक घेऊ थोडेसे इथून ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी. ब्लॉग नाही चालू अनु. व्ह्यू बघा. व्ह्यू बघतो तुम्ही आता. हा किल्ला सिनेमॅटिक काय असं सुंदर असं वातावरण. हा इथं कॅम्पिंगचा प्लॅन चालू आहे यांचा. हा किल्ला सिनेमॅटिक काय असं सुंदर असं वातावरण. हा इथं कॅम्पिंगचा प्लॅन चालू आहे यांचा. गाईस तर आता पोहोचलोय आपल्या लोकेशनवर. गोपालगडला आहे मागे आपल्या. आणि तिथनं जो नजारा दिसतोय ना तुम्ही एकदा बघा. एक दीड तासात सनराईज तर नाही बघायला भेटला आपल्याला गणपती बोलायला, पण सनसेट जरूर बघायला भेटला. सनसेट बघा. त्यात भगवा फडकतोय वर. काय छान वाटतोय. आणि हा समुद्राचा नजारा बघा एकदा. हा गोपालगड आहे महाराजांचा एक किल्ला. भांडी आहे ही चाल बघा. पक्ष्यांचा थवा. समुद्राच्या वर पक्षी उडतात ते. आता ते काही टाइमला सनसेटच्या इकडे जाईल तर अजून भारी वाटेल. या लाटा बघा. या लाटा आणि या लाटा ही फिशिंग करतात. इथे बोट आहे एक. आणि आम्ही एकाला कॉल केला. इकडला युट्यूबर आहे तो आणि तो पण फिशिंग करतोय सध्या. तर बघू त्याच्यात लोकेशनवर जायचा विचार आहे आपला. टेंट पण लावायचे आहेत आपल्याला. ही लोकेशन एकदम परफेक्ट होती. तुम्हाला मी दाखवतो गाईज. ही लोकेशन बघा. ही जागा टेंटसाठी एक नंबर होती. आणि समोर हा नजारा काय वाटला असतं ना. एकदम गार हवा येते. काय नाही बघू. तरी विचार चाललाय आपला तिकडे गेल्यावर काय कॅम्पिंगसाठी चांगली जागा नाही मिळाली तर पुन्हा पण इथेच येणार आहे कॅम्पिंगसाठी खास. तर गाड्या उतरायचा थोडा प्रॉब्लेम आहे कारण इथे गाड्या नाही आणू शकत ना. गाड्यावर पण नाही ठेवू शकत. आपल्याला एरिया माहिती नाही. आपल्या ओळखीची एरिया नाही. त्याच्यामुळे गाड्या ठेवायला भीती वाटते. आणि इथनं कदाचित येतील गाड्या. बघू नेऊ इथनं गाड्या. गाडी इथनं निघतोय ते काहीतरी 900 मीटरवर आहेत. तर आता त्याच्याजवळ जातोय कारण ते मग आपल्याला लोकेशन प्रॉपर दाखवतील कॅम्पिंगसाठी. आणि कॅम्पिंग पण टेंट पण लावायचे आहेत आपल्याला. तर उशीर होईल त्याच्यामुळं निघतो इथनं. आता जातो त्यांच्याजवळ. चला काहीच पुढे भेटत.
काय सर पोचल्यात. हा टाइमपास नको की इथे. हे बघ आपला काम होत असेल इथं तर थांबून पाहिजे ना तर लगेच निघू. काय बघ हा इथून चल जंगल सफारी. उरी टाक बेर गिल्स सारखी. तो काही जा मागे जंगला में अभी जंगला में बहुत इधर झाड़ियाँ है. ये भावेश खा सकता है, ये खा ले भावेश. इधर पानी आ रहा है बहुत. धाव ना तू माकरा धरा धाव. गाइस तो अभी भावेश भाग रहा है इधर से, मैं भी उसके पीछे भाग रहा हूँ. गिर गए तो इधर टंगरा विंगरा मोरेगा, मोबाइल फुटेगा वो तो अलग ही है. लय आता लो गाइस लय. और क्या चाहिए जिंदगी में, मछली पकड़ो खाओ बेचो. हेलो गाइस ना मासा उतरे गाईच आणि एकदम बिग साईज आहे. आलोय आपण काहीच बघा मासा कसला मोठा लागलाय. जिताडा जिताडा कसला लागलाय गाईच. साईज बघ ती. काय साईज आहे. साईज आहे तारा फुटवलंय म्हणजे बाजू ना. साईज काही जिताडा बघा कसला मोठा आहे हो. आज पारीला खालास शेण्याने उचललाय. हिंमत केली माझी तर नाही हिंमत होणार हात लावायची पण त्या माशाला. कारण भूषण इकडं फोटो काढतो. साईज वा साईज भूषण वरती उचल. उचले ना साईजच तशी आहे काय उचलल. काय बिग साईज जिताडाय भाई. काढले ना फोटो तू कशाला टेन्शन घेत. निघताय नाही काढता भांड्या भाई आले बघायला. भांड्याने व्हिडिओ कॉल केला त्याला तर त्याला काहीतरी गुंतलेला तर माहिती बोलतं चला पटापट मासा गुंतले. आलो तर ये बघता होतं काय साईज आहे. भांड्या उचल. भूषणने उचललेली. भांड्या भाई आले आता उचलाला. इसको बोलते भांड्या भाई. काय साईज आहे भाई. भाई साईज असा व्हिडिओ छोटा दिसतोय तो. व्हिडिओ छोटा दिसतोय पण साईज आहे ना एकदम बिग साईज. 2x2